अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. हे देवी, तू या चराचर सृष्टीची स्वामिनी आहेस. हे देवी, तू या जगाचा मूळ आधार आहेस, कारण तू पृथ्वीरूप आहेस. हे देवी, तू अनंत बलसंपन्न अशी वैष्णवी शक्ती आहेस. तसेच या जगाचे मूळ कारण जी श्रेष्ठ माया तीही तूच आहेस. हे देवी, तू या सर्व जगाला मोहित केले आहेस. तू प्रसन्न झालीस तर या पृथ्वीवरच मोक्ष प्राप्ती होते. हे देवी, या जगात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या सर्व तुझीच रूपे आहेत. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि तुम्ही येणार नाही असे कसे होईल. या जेजुरी गडावर तुमचे स्वागत आहे. देवा, तुम्हाला प्रिय असलेले वाघ्या मुरळी या शुभ प्रसंगी आले आहेत. त्यांनाही देवीची स्तुती करण्याची संधी मिळावी असे मला वाटते. खंडेरा आणि म्हाळसा देवीला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. तसंच हेगडी प्रधान महाराज त्यांच्या समोरही हे देवाचा कार्यक्रम गोंधळ आणि जागरण हा आम्ही साजरा करत आहोत. आनंदाने प्रेमाने आणि जागरण आणि गोंधळ सुरू होत आहे.
कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण श्री गजानन गणपतीचं स्तवन केलं पाहिजे. गणपतीचं नाव घेतल्याने काय होतं? रीतीचे कार्य सिद्ध होतात, आलविघ्न दूर जातात. 10 4 14 विद्येचा सारथी, गणराज गणपती 52 मातृका तयाच्या हाती. हा असे असणारे हे गजानन गणपती मग या आपल्या कार्यक्रमाला कसे येतात? नमिला हो गज वदन सकामी, 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 नमिला हो गज वदन सकामी. नानारंभी मुळारंभी, नानारंभी मुळारंभी, नानारंभी मुळारंभी, नानारंभी मुळारंभी, नाचत रंगणी आणि हो गज वदन सकामी, नमिला हो गज वदन सकामी. बोला एकदा अंबाबाईचा मानवचा काळूबाईचा, बोला भवानी माता की आंबे लागला लोग लागला लोग लागला आंबे लागला आकाशीला आंबे पातळ्या आलो आकाशीला आंबे पातळ्या आलो आणि आलो माय धामने आलो बाई ग तुझा लागला बाई ग तुझा लागला बोला अंबाबाईचा बोला भवानी माता की जय. मांडुनिया गोंधळ आंबेचा एक जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा. मांडुना गोंधळा देवीचा मांडुना गोंधळ आंबेचा एक जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा. घट केला आत्म राजाचा ह्य ग जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा. मांडुना गोंधळा देवीचा मांडुना गोंधळा आंबेचा एक जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा एक जगदंबे तव नामाचा. नव दिवसाचे आंबा नवरत्न घट मांडिले आंबा फुलाचे हार मांडिले आंबे फुलाचे हार मांडिले आंबे फुलाचे हार. धाव तू घे ग गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये. आई ग अंबाबाई आई ग अंबाबाई आई ग अंबाबाई आई ग अंबाबाई धाव तू घे ग गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये. माणसाबाई देव आपल्या समोर बसले आहेत, त्यांचं वंदन करून म्हणले आपण खंडेरायाचं जागरण थोडं आणि करायला सुरुवात करू म्हणले. सदानंदाचा गणपतार महाराज की जय. महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझ
देवी, मी आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे आख्यान केले आहे. मुनिवर, तुम्ही केलेले सहाय्य माझ्या ध्यानात राहील. पण हे सगळं ऐकून माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याची उत्तरं मी शोधेन. पण त्यासाठी मला तुमचे सहाय्य लागेल. कशी आहेस बानू? बरी आहे जी. बरेच दिवस झाले भेटली नाहीस. अहो आता गडावर आख्यान असतंय तेव्हाच येणं होतंय ना. अगं मग तेव्हाच भेटायचं वेळात वेळ काढून. बाणाई, देवेंद्र काय म्हणतायत? जी ते येऊन गेल्याला लय दिस झालं बघा. मी काही सुचवलं तर तुला आवडेल ना? अहो, आता त्याची काही आवश्यकता आहे का? बर, नाही विचार. मी पुढे होतो. प्रधानजी, तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचार. माझं काही चुकलं आहे का? नाही बानू, तुझं काहीही चुकलेलं नाही. पर प्रधानजीसनी काय भाई विचारायचं आहे तेव्हा. बाणाई, देवेंद्र तुझे पिता आहेत. तरीही देवेंद्र काय आहेत हे तुला कळलं आहे असं समजू नकोस. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तू अंधळेपणाने होकार देऊ नकोस. ते जे काय म्हणतायत ह्याला तू डोळसपणे स्वीकारावंस एवढंच मला वाटतं. आणि हे सगळं मी प्रधान म्हणून नाही, तर बंधू ह्या नात्याने सांगतो आहे. विचार कर. काळजी घे बाणाई. येतो मी. बानू, हे जे काही म्हणाले त्याचा एवढा विचार करू नको. मला तर कसं वागावं हेच कळणं झालं आहे देवी. बानू, देवी, अहो मला वाटलं होतं का ते माझा पिता आहे. आता देव बी मला म्हणलं का त्यांचा रागराग करू नका. मला वाटलं आता ते माझ्यासाठी जे काय करते ते माझ्या भल्यासाठीच करते. बानू, मी बोलू का? जी. देवेंद्रांना तुझी काळजी आहे ह्यात शंका नाही. पिता आहेत ते तुझे. स्वाभाविकपणे त्यांचं तुझ्यावर प्रेमही आहे. तुला सगळी सुख मिळावीत असं त्यांना वाटतं आणि त्यात चूक काहीच नाही. परंतु ह्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की देवेंद्रांनी तुझ्यासाठी काही केलं तर ते करताना त्यांची पद्धत तर अयोग्य नाही ना हे तू पहा. जी, मी ध्यानात ठेवल. आणि
चेहऱ्यावर हसू असू दे. हसताना छान दिसतेस तू. ये तू आता. वय येते मी. आणि काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. मी कितीही अडकायचं नाही म्हटलं तरीही जीव गुंतून जातो. हे नवरात्र जसं सुरू झालं तसं माझं शरीर कंप का पावत आहे. मला अदृश्य रूपात कोण कोण का दिसत आहे. माझ्या मूळ रूपाशी हे जोडलं गेलेलं असलं तरी माझ्या आतल्या शक्तीचा उद्रेक होईल असं मला का वाटतं आहे. भूगर्भात जसा ज्वालामुखी उसळतो तसं माझ्या आत काहीतरी होतं आहे. हे समजून घ्यायचं असेल तर मला खूप शांतपणे सगळं समजून घ्यावं लागेल. राजसभेत आख्यान सुरू झाल्यापासून मी पाहतोय असं काय झालं. मला काय होतंय मला कळत नाहीये. मी सांगितलं होतं ना तुला की नवरात्रोत्सवात तू जेजुरी सोडून नको जाऊस. तुझ्या समोर सत्य मांडलं जात आहे आणि ते तू समजून घ्यायचंस. मला एका क्षणी असं वाटतं की मला हे सगळं सहन होणार नाही. नाही म्हाळसा, असं नको म्हणू. तुझ्या आत निद्रिस्त असलेल्या भूतकाळाला जाग करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. तेव्हा म्हाळसा आता माघार नको घेऊ. म्हाळसा, तू आणि मी एक आहोत, पण ही विस्मरणाची भिंत आपल्यामध्ये उभी आहे आणि ही भिंत तुलाच तोडायची आहे. कारण मलाच हा विरह आता नाही सहन होत. मी तुझी वाट पाहतो आहे आता, केवळ तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी तुला खोलवर हे आठवायचं आहे. हे सगळं होताना तुम्ही माझ्या सोबत असाल ना? होय म्हाळसा, कारण तुला स्मरण होणं हेही विधी लिखित आहे. आणि मला जर स्मरण झालंच नाही तर? तर माझं आधी मायाशी भांडण होईल.